तर एका क्लिकवर घरपोच सामान पोहोचवणारा डिलिव्हरी बॉय तुमच्या दारात येईल तेव्हा काळजी घ्या, कारण तुमचा थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला महागात पडू शकतो। पुण्यात एका घरफोडी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केलं। ही टोळी झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयचे कपडे घालून रेकी करायची। आतापर्यंत या टोळीनं पुण्यातल्या अनेक घरांमधून कोट्यावधींची लूट केलेली आहे। ही लूट ऐकाल तर तुम्ही देखील चाट पडाल। 86 तोळं सोनं, 150 हिरे, 3.5 किलो चांदी, एक दुचाकी, 2 पिस्तूल असा कोट्यावधींचा मुद्देमाल या टोळीकडून जप्त करण्यात आलेला आहे। गणेश काठेवाडे, सुरेश पवार आणि अजय राजपूत अशी आरोपींची नावे आहेत। झोमॅटो या कंपनीचे कपडे घालून हे दरोडेखोर जे आहेत ते यावेळेस रेकी करायचे आणि त्यानंतर घरफोड्या करायचे, अशी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। तब्बल 86 तोळे सोनं, 3.5 किलो चांदी, 2 पिस्टल आणि जवळपास 150 हिरे। पुणे पोलिसांनी या वर्षातील सर्वाधिक चांगली कामगिरी आतापर्यंत केली असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही। तर हे सगळे सोन्याचे दागिने, त्याशिवाय झोमॅटोचे कपडे हे जर आपण पाहिले तर याच्यावरनं आपल्याला निश्चित कळेल की हा मुद्देमाल जो आहे तो जवळपास कोटी रुपयांचा आहे। ॲक्च्युली हा जो आरोपी होता हा झोमॅटोमध्ये 1-2 महिन्यासाठी कामास होता, नंतर त्याने ते काम सोडलेलं होतं। पण झोमॅटोच्या ह्या वस्तू वापरून तो झोमॅटोवाला हे असं दाखवून बऱ्याच ठिकाणी जायचा, तिथं रेखी करून घ्यायचा त्या एरियाची आणि नंतर ह्या सगळ्या चोऱ्या करायचा। त्याचबरोबर ह्याच्यासाठी तो वेगळ्या वेगळ्या कॅप्स वापरायचा, विग वापरायचा, अशा गोष्टी वापरायचा की ज्यामुळे CCTV फुटेजमध्ये त्याची ओळख पटकन मिळू नये। त्याचबरोबर गुन्ह्याच्या ठिकाणापासूनही तो असं गल्लीबोळाच्या रस्त्याने जायचा की जिथे CCTV फुटेजमध्ये तो येणार नाही। अशा प्रकारे त्याची मोडस पण होती ह्या सगळ्या गोष्टी करण्याची। याच्यामध्ये जवळपास 860 ग्रॅम म्हणजे 86 तोळे सोनं मिळालेलं आहे, 3.5 किलो चांदी मिळालेली आहे, 150 हिरे मिळालेले आहेत, 2 अग्निशस्त्र मिळालेले आहेत, 5 राऊंड मिळालेले आहेत आणि बाकी जे सामान आहे ते चोरी करण्यासाठी वापरले जाणारे हत्यारं वगैरे ह्या गोष्टी याच्यामध्ये आम्हाला मिळालेल्या आहेत। 100% कारण आतापर्यंत 3 वेळा PC घेतलेली आहे याची। आता याच्यामध्ये अजूनही काही गोष्टी उघडकीस होऊ शकतात, कारण याच्यापूर्वी जवळपास 55 गुन्हे ह्यांनी केलेले आहेत, तर अजूनही करण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्याचा तपास चालू आहे। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे।